सणवार असेल, स्पेशल दिवस असेल किंवा एखादा ऑकेजन असेल, आपली आधीपासूनचीच प्रिपरेशन चालू असते. आदल्या दिवशी आणि ज्या दिवशी सण किंवा ऑकेजन असेल त्या दिवशीही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि अगदी मनापासून आपण त्या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतात. तर आज आहे महाशिवरात्री. सगळ्यात आधी आता हा व्हिडिओ येईपर्यंत महाशिवरात्री झालेली असेल, कारण हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे. तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. सकाळी उठून बऱ्याचशा गोष्टी डोक्यात होत्या आणि खूप काही करायचं होतं. तसंही असा जेव्हा एखादा स्पेशल दिवस असतो ना, तेव्हा एक वेगळाच उत्साह किंवा एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आणि त्या दिवशी बऱ्यापैकी पटापट कामं होतात आणि भरपूर अशी कामं होतात. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करते. आज मी माझं दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. सकाळी उठून सगळ्यात आधी ना बाल्कनी धुवून घेतल्या, झाडांना पाणी दिलं. नाहीतर काय होतं, एकदा घरातल्या कामांना लागलं की मग झाडांना पाणीही द्यायचं राहून जातं आणि बाल्कनी ही तशीच राहते. आणि सुट्टीचा दिवस असला की सारखं सारखं बाल्कनीमध्ये जाणं होतं. एक दिवस जरी बाल्कनी धुतली नाही किंवा झाडली नाही तर धुळीचे पाय आतमध्ये आलेच म्हणून समजा. आणि आधीच जर लादी पुसून घेतली असती तर काय होतं, बाल्कनीमध्ये बकेटीत पाणी घेऊन जावं लागतं आणि परत त्याचे थेंब सांडतात आणि त्यावर पाय गेले की परत पाय उमटतात. मग परतचं काम करण्यापेक्षा बाल्कनी आधी धुतल्या, त्यानंतर छान अशी लादी पुसून घेतली आणि आता उंबरठा लेपन करायचा आहे. तर उंबरठाही पुसून घेते आणि बाहेरचा जो परिसर आहे, थोडाफार लिफ्टच्या समोरच आमचं एकदम घर येतं, तर आम्हाला ते नेहमी स्वच्छ ठेवावंच लागतं, कारण प्रत्येक येणारा आहे त्याची नजर या एंट्रन्सवर जातेच. त्यामुळे तो सुद्धा नेहमी स्वच्छ असतो. पण तरीही आज मस्त झाडून पुसून घेणार आहे, लेपन करायचं आहे. आणि मला ना रांगोळी काढायला खूप आवडते. म्हणजे असं संकष्टी असेल किंवा एकादशी असेल किंवा कुठलाही असा स्पेशल दिवस असेल ना, मला रांगोळी काढायला थोडासा वेळ लागतो आणि बघूनच मी रांगोळी काढते असं इमॅजिन मी करू शकत नाही. पण तरीसुद्धा छोटीशी का असे ना, अगदी रेखीव रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न करते. तर तशीच आज महाशिवरात्रीची मस्त सुंदर सोपी अशी रांगोळी काढलेली आहे, ज्यामध्ये सगळं आलेलं आहे. महादेवाची पिंड, त्रिशूल, डमरू, घंटी, असं मस्त बेलाचं पान, सगळं आलेलं आहे आणि खूप छान वाटतं काढल्यानंतर. थोडासा पसारा होतो, थोडासा कामांना आपल्या उशीरही होतं, पण घराच्या बाहेरूनच जे एक पॉझिटिव्हिटी किंवा जो एक आनंद मिळतो ना आपल्याला की हां, एंट्रन्स पण छान दिसतोय आणि आता पूजाही सुंदर अशी करायची आहे. बाकी देवांची आंघोळ करून झाली आहेत. आता मला महादेवाची पिंड आहे त्याचा अभिषेक करायचा होता आणि पहिले दुधाने त्यानंतर पंचामृतनी मी असा अभिषेक करणार आहे. आणि आता ही पिंड बघितल्यानंतर परत तुमच्या कमेंट्स येतील की नाग आणि नंदी असणारी पिंड देवघरात चालत नाही. तर मी विचारलं आहे याबद्दल माझ्या घरी जे येतात त्यांनाही, आणि असं काहीही नाही आहे की नाग किंवा नंदी असेल तर देवघरात चालत नाही. आपापली श्रद्धा असते. ही पिंड मला माझ्या लग्नाच्या वेळी आई जेव्हा काही देव देते ना, त्यामध्ये आलेली आहे आणि तेव्हापासून मी देवघरात तिची पूजा करते. असे बरेचसे देव आहेत जे लग्नाच्या वेळेचे आहेत आणि त्याचंही एक वेगळं महत्त्व असतं. हे चालत नाही किंवा ते चालत नाही. नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो, नंदीची पूजा करतोच ना, मग रोज केल्याने काय हरकत आहे. असं काही नाही आहे. मी ते विचारलं आहे आणि बऱ्याच जणांनी नकार कोणीच दिलेला नाही आहे आत्तापर्यंत तरी. फक्त तुमच्या कधी कधी कमेंट्स थ्रू मला असं येतं की नीता, नाग किंवा नंदी चालत नाही. प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते आणि ती विसर्जन करून मला दुसरं पिंड घ्यायची सध्या तरी इच्छा नाही आहे. पुढं बघू, कारण माझे देव अजूनही चांगलेच आहेत इतक्या वर्षापासून. कारण रेग्युलर त्यांचं ना पितांबरीने छान स्वच्छता होते, निंबूनी स्वच्छता होते, त्यामुळे ते तेवढेच चकाकतात. तर मस्त असा अभिषेक झाला, देवांची पूजा झाली आणि आरतीसुद्धा करून झाली. आमचा उपवास आहे म्हणून रियांशनीही आज उपवास करायचं ठरवलं आहे. तसं त्याचा जास्त वेळ उपवास राहत नाही, कारण त्याला काही ना काही खायची इच्छा होते. पण ठीक आहे, आज त्याची इच्छा होती तर त्यालाही उपवास करायला लावला आणि पूजा व्हायला ना खूप उशीर लागला, त्यामुळे त्याला भूक लागली होती आणि फ्रूट्स किंवा डब्बे वगैरे बघणं चालू होतं. मला तर वाटलं की तुटेल त्याचा उपवास, पण सध्या तरी त्याचा उपवास अजून तुटलेला नाही आहे. त्याच्याही मनात होतं की आज मलाही उपवास करायचा आहे आणि सगळं उपवासाचं खायला मिळेल. त्याला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. कधी कधी डब्यातही मी त्याच्या साबुदाणा खिचडी देते आणि साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मला स्पेशली जे आवडते ते म्हणजे
जी काळी मिरी असतात त्याचा कूट मी टाकते मिरची टाकल्यापेक्षा, म्हणजे हिरवी मिरची टाकल्यापेक्षा. आणि शेंगदाण्यांचा कूटही मला थोडासा जास्त लागतो. बऱ्याच जणांना शेंगदाण्याचा कूट आवडत नाही. त्यानंतर मला वाटलं की गोडाचं म्हणून गाजराचा हलवा करते, पण नंतर डोक्यात आलं की माहिती नाही गाजराचा हलवा या एकादशीला किंवा या जे महाशिवरात्रीला आहे तो चालतो की नाही, उगाचच उपास मोडला जाईल किंवा बाटेल. त्यामुळे गाजर कापले आणि ते तसेच डब्यात भरून ठेवून दिले. पटापट साबुदाण्याची खिचडी बनवली. आणि अशी खिचडी मला आवडते, म्हणजे खूप अशी चिकट नाही किंवा खूप मोकळी मोकळी नाही, म्हणजे मीडियम आणि खूप सारे शेंगदाणे असलेली आणि त्यात खूप सारं काळी मिरी पावडर. खूप मस्त टेस्ट येते. तुम्ही जर काळी मिरी पावडर टाकून करत नसाल ना तर नेक्स्ट टाईम खूप जास्त असं काळी मिरी पावडर टाका. त्यांनी ना तिखटही वाटते आणि टेस्टही खूप छान येते. जसं सणासुदीला असं ताट भरलेलं छान वाटते तसंच माझं उपवासाच्या दिवशीही असतं. पण आज माझ्याकडे काहीच नव्हतं. स्वीट पोटॅटो नाही आहे, त्यानंतर शिंगाड्याचं पीठ मी आणलेलं नाही आहे, बटाट्याची भाजीसुद्धा केलेली नाही आहे. फक्त आता ह्या ज्या साबुदाण्याचे पापड होते ते तळून घेतले. पण तरीसुद्धा थोडंसं ताट सजवण्याचा प्रयत्न केला. थोडेसे ड्राय फ्रूट्स, दही, साबुदाणा खिचडी आणि फ्रूट्स, तर असं ताट सजवलं आहे. देवाला प्रसाद म्हणजेच नैवेद्य दाखवते. आणि रियांशला त्याला विचारायला खूप भूक लागली होती. मी सुद्धा काहीच खाल्लं नाही. तशी आमची रोजची सवय आहे की नाश्ता हा बनतोच. नाश्त्याशिवाय पुढच्या कामांची सुरुवातच होत नाही. कारण मला मायग्रेनचा त्रास आहे आणि त्यामुळे मी उपवासही खूप कमी केलेत. लगेचच पूजा झाल्यानंतर अश्विनचा कॉल झाला. त्यानंतर आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली. अगदी थोडीशी खाल्ली, कारण काय माहिती उपवासाच्या दिवशी ना साबुदाणा खिचडी जास्त खायची इच्छा होत नाही. आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि उपवास म्हटलं की लहानपणी जशी आपल्याला मजा यायची ना तशीच आता रियांशला येते. आपल्या मुलावरून ना आपल्याला आपलं लहानपण आठवतं. उपवासाच्या दिवशी सगळ्यात जास्त खाणं व्हायचं आणि त्या दिवशी खूप मजा यायची. त्यातल्या त्यात तिघं भावंडं किंवा दोघं जणं असलं की अजूनच मजा यायची. आणि भरपूर असं काही ना काही बनायचं. त्यामुळे मलाही ना असं ताट भरून बनवायची सवय झाली आहे तेव्हापासून, कारण तेव्हापासून मी ताट भरून बघत होते. सो मलाही आवडतं ते भरलेलं ताट उपवासाचं. आणि झालं असं की आज रियांशचा एक फ्रेंड आहे, त्याचा बड्डे होता आणि आजच ते सेलिब्रेट करणार होते. सो रियांशकडून राहावल्या गेलं नाही. पहिले तो नाही बोलला, पण जशी जशी वेळ आली, जसं आता 6 वाजले असतील, सो त्याला जायचं होतं बड्डेला. पहिले तो जाणार नव्हता, त्याचा उपवास होता म्हणून, पण त्याला एन्जॉय करायचं होतं खाण्यापेक्षा. आणि मग नंतर मला अश्विन बोलले की जाऊ दे, लहान मुलांचं काय सगळं चालतं, त्याला एन्जॉय करू दे, जे खायचं ते खाऊ दे. म्हणून वेळेवर पटापट त्याच्यासाठी गिफ्ट रॅप करते. तेवढाच त्याचा एन्जॉय होईल आणि त्याला थोडीशी सर्दी झाल्यासारखी वाटते आहे. सो त्याचा थोडासा मूड फ्रेश होईल म्हणून त्याला खेळायला न जाता त्याला बड्डेला पाठवते. तेवढंच मुलांचं एक गेम खेळला जातो किंवा सगळेजणं भेटतात. आणि रियांशचं असं आहे ना, त्याला जीन्स नकोच असतो आणि अगदी छान टापटीप कपडे. मला वाटतं की मी छान राहते तर त्यानेही अगदी माझ्यासारखं छान राहावं. पण मुलांना काही आता एवढं समजत नाही. त्यातल्या त्यात मुली असेल तर एक वेळ त्यांची चॉईस तरी असते. रियांशची चॉईस फक्त भांग करण्यामध्ये आहे. मी भांग करून दिला तर त्याला आवडणार नाही, तो त्याच्याच हाताने करेल. आणि कपड्यांच्या बाबतीत तर तो घरचे कपडे घालूनही मॉलमध्ये यायला तयार असतो किंवा कुणाकडे जायलाही तयार असतो. त्याला जबरदस्ती कपडे घालून द्यावे लागतात. मी त्याचा भांग करून दिला आहे तरीसुद्धा त्याने बघा परत त्याच्या हाताने करतोच आहे. स्कूलला कितीही उशीर होत असेल ना तरी शेवटचा कंगवा त्याच्या हातातून होतोच. रियांश बड्डेला गेला आणि अश्विनचं काम चालू होतं तर मी सुद्धा प्लांट्स आणायसाठी बाहेर पडले. रस्त्यातून जाताना मला दत्त मंदिर लागलं आणि दत्त मंदिरात जाणं झालं. तसं काही जायचा विचार नव्हता. खरं तर मी नर्सरीमध्येच आले होते, पण अचानक मंदिर मध्ये लागलं. सो राहावलं नाही. म्हटलं शिव मंदिरात नाही तर आपण दत्त मंदिरात तरी जाऊ शकतो. आणि इथे येऊन मला स्पेशली ना तुळस घ्यायची होती, पण इतरही प्लांट बघितल्या जातात. तुळस, त्यानंतर ग्रीन टीचं आणि एखादं फुलाचं वगैरे झाड घ्यायचं होतं. तर मी फक्त तुळस आणि सदाफुलीचं झाड घेतलेलं आहे. हे जे स्नेक प्लांट आहे मला आवडलं आहे, पण फक्त बघून जाती आहे मी. नेक्स्ट टाईम येताना स्नेक प्लांट किंवा मग एखाद्या मैत्रिणीला विचारावं लागेल, कारण स्नेक प्लांटचे ना बरेचसे बेबी प्लांट्स येतात
फुलांपैकी किंवा झाडांपैकी जास्त झाडं नव्हती जी मला पाहिजे होती, जसं ग्रीन टी वगैरे, म्हणून जे एक सदाफुलीचं झाड घेतलं ते, आणि तुळस. खूप दिवसापासून ना तुळस नव्हती आणि संध्याकाळचा दिवा लावणे किंवा मग सकाळची पूजाही होत नव्हती आणि ते चांगलं वाटत नाही. आज महाशिवरात्री आहे तर आजच्या दिवशीही झालं नव्हतं. फायनली आजच्या दिवसची तुळस तरी घरात आली, म्हणजे आजपासून किंवा उद्यापासून तिची पूजा होईल. बर्थडेला जाऊन आला, खूप खुश होता आणि गेला नसता तर तेवढाच त्याचा मूड ऑफ झाला असता. आणि ज्याचा बर्थडे होता तो त्याचा चांगला मित्र आहे आणि तीसुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. म्हटलं जाऊ दे, उपवास काय, लहान मुलांचा तसाही जर काही खायची इच्छा झाली तर तुटतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, रिटर्न गिफ्ट काय मिळालं हे महत्त्वाचं असतं. आपण काय गिफ्ट देतो ह्याच्याशी त्याला काही घेणं देणे, हे मम्मा आणि पप्पाचं काम आहे. आपल्याला रिटर्न गिफ्ट काय मिळतं ह्याच्यावर मेन फोकस असतो. तर आल्यानंतर लगेचच रिटर्न गिफ्ट ओपन करायला लागला आणि फेवरेट पिझ्झा मिळाला होता. म्हणजे उपवास तर तुटणारच. सो उपवास तुटला, पिझ्झाने सोडला त्याने त्याचा उपवास. आता तो पिझ्झा एन्जॉय करतोय. आणि आता ह्यानंतर मला वाटतं की मी तरी पुढे उपवास करणार नाही. मी सुद्धा असा पिझ्झा किंवा काही खायला मिळालं ना उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडीसोबत, मी तेही खाईल. कारण माझ्यामुळे बाकीच्यांचा उपवास नको जायला. ज्यांना करायचं आहे ते करतील, पण ह्यापुढे मी उपवास करणार नाही. मला आहे मायग्रेनचा त्रास. पूजा होईपर्यंत त्याच्यानंतरही बराच वेळ ना, खूप वेळ मी काहीच खाल्लं नव्हतं. जवळपास 1 ते 1:30 वाजला होता. पाण्याशिवाय काहीच घेतलं नव्हतं. आणि त्यानंतर थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ली, संध्याकाळचं वॉटरमेलन खाल्लं आणि अचानक मग डोक्याचा त्रास चालू झाला. म्हणजे मंदिरात गेले तेव्हापासूनच, त्याच्या आधीपासूनच डोक्याचा त्रास होत होता. आणि मायग्रेनचा त्रास असा आहे की त्याला गोळी घ्यावीच लागते. म्हणजे बरेचसे उपाय मी करून बघितले आणि तुमच्यापैकीही असेल बऱ्याच जणांना मायग्रेन. तुम्ही मला ती गोळीही विचारली, पण ते गोळीचं नाव मी सांगू शकत नाही. मी डॉक्टरकडून ती गोळी घेतलेली आहे आणि मला नाही वाटत की मी एवढी मोठी आहे किंवा माझी गोळी तुम्हालाही सूट होईल. त्यामुळे तुम्ही एकदा डॉक्टरला दाखवा, कारण मायग्रेनसाठी गोळी ही लागतेच, जेवढं मला माहिती आहे. बऱ्याच जणांचा हेडेक नॉर्मल असेल तर तो आपोआप ठीक होतोही. पण माझा एक्सपिरियन्स असाच आहे की ज्या दिवशी मी उपवास करते त्या दिवशी माझं डोकं हे दुखतंच. फारसे उपवास मी करतही नाही. संकष्टीही आता मी बऱ्यापैकी सोडली आहे. पूजा करते पण उपवास करत नाही. तसंच आता हे मोठ्या ज्या एकादशा किंवा मग असं काही यायचं ते मी करायचे, पण आता यापुढे मला वाटत नाही की ते सुद्धा शक्य आहे. आपल्या जीवाला त्रास होत असेल किंवा आपलं लक्ष राहत नसेल, मग आपलं त्याचंच लक्ष राहतं आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी केल्यात ना त्या आपण का केल्यात असं वाटत असेल तर मला नाही वाटत की हे सगळं करायची इच्छा आहेत. आता बऱ्याच जणांना बघते इतके कडक उपवास करतात. खरंच चांगलं आहे कधी कधी एखाद्या दिवशी उपवास करणं, पण असा त्रास होत असेल तर नकाच करू. मी तरी यापुढे उपवास करणार नाही आहे. म्हणजे शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करेल की उपवास नाही करायचा. वाटलंच मला अर्धा दिवस म्हणजे एक टाईम पुरता तर मी करेल, पण त्यापेक्षा जास्त नाही. शेवटी गोळी घेतली आणि एका ठिकाणी अजून परत पूजेला जायचं होतं आणि डोकं दुखत असेल तर मग कशाचंच मन लागत नाही. चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईलसुद्धा येत नाही आणि छोटासा आवाजही सहन होत नाही. म्हणून गोळी घ्यावीच लागली. तयार झाले आणि परत एका मैत्रिणीकडे ना रुद्राभिषेक, जसं आज महाशिवरात्री आहे तर त्याची पूजा होती आणि रुद्राभिषेक होता. आम्ही तिघंही जाणार आहे आणि तिथे प्रसाद मिळणार आहे. त्यामुळे घरी मी काहीच बनवलं नव्हतं, कारण घरीही बनवलं असतं तर स्वीट पोटॅटो बॉईल केले असते फक्त. बाकी तिथे आल्यानंतर मग पूजा चालू होती आणि खूप मोठी अशी पूजा होती. रुद्राभिषेक चालू होता, त्यानंतर आरती होईल आणि बरेच जण आले होते. फुल फॅमिली इन्व्हायटेड होती आणि बऱ्यापैकी आता सगळेजण एकमेकांशी इतके कनेक्टेड झाले आहे ना, म्हणजे रेग्युलर बर्थडे पार्टीज, काही ना काही प्रोग्राम, असं इन्व्हिटेशन असतंच. आणि हेच आपला एक विरंगुळा असं समजायचं आणि मस्त आपलं रोजचं जीवन जगायचं. कारण रोजची आपली कामं, त्यातला असा एक दिवस मिळतो की सगळेजण भेटतात, त्यामुळे सगळं छानही वाटतं. तर बघा किती मस्त आणि किती मोठी पूजा चालू आहे. सगळ्यांची गर्दी एकदम झाली. सगळेजण प्रसाद आणि नमस्कार करायला आले होते. तर आम्ही बाजूच्या घरी प्रसाद घेऊन आलो आणि तिथेही बरेच जण प्रसाद खात होते. तर उसळ, त्यानंतर स्वीट
हे सगळं प्रसादामध्ये होतं आणि मस्त सगळ्याजणी बसून आता आम्ही इथे एन्जॉय करतोय. बराच वेळ गप्पा मारल्या, प्रसादही थोडासा खाल्ला. खरं तर साबुदाणा खिचडी खायची नव्हती आणि रियांशचंही असं आहे ना, माझ्या बाबांसारखा आहे तो. म्हणजे समोर काही आलं ना की नाही म्हणत नाही, घेऊन घेतो आणि नंतर मग ते एकतर मला खावं लागतं किंवा मग एकतर ते वाया जातं. तर तसंच त्यांनी केलं. पिझ्झा त्यांनी खाल्ला होता, पण तरीसुद्धा जी प्लेट प्रसादाची त्याला मिळाली त्याला त्यांनी नाही म्हटलं नाही आणि तो घेतला आणि मग तो तसाच राहिला. आणि उसळ खायची अजिबात इच्छा नव्हती. आय डोंट नो उद्याही ती खाण्यात येईल की नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांनी खाल्लीही असती, पण त्याला ती उसळ आवडलेली नाही, कारण मी जशी बनवते तशी ती नव्हती. डिफरन्स तुम्हाला दाखवते. जसं मी बोलले की मला थोडीशी जास्त शेंगदाणे असलेली आवडते आणि तशीच सवय ना आता त्यालासुद्धा होईल. असो, प्रत्येकाची आपापली आवड. जसं आपण घरी बघतो तसंच आपल्याला कधी कधी आवडायला लागतं. तर असा होता आजचा मस्त महाशिवरात्रीचा दिवस. सकाळपासून खूप छान गेला. संध्याकाळचा थोडासा जो वेळ होता डोकंदुखीचा, तेवढा वेळ सोडला तर पूर्ण दिवस खूप छान गेला. आय होप तुमचाही शिवरात्रीचा दिवस खूप छान गेला असेल अशी अपेक्षा करते. आणि चला, व्हिडिओलाही मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि एन्जॉय करा. चला, बाय.